शहरातील तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचल्याने कडक उन्हाचा फटका नागरिकांसह प्राण्यांनाही बसू लागला आहे। या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहालय प्रशासनाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत। उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेर कूलर बसवण्यात आले असून दुपारच्या वेळेत त्यांच्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे। अत्यंत उष्ण वातावरणामुळे वन्यजीवांना ताण येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे। पिंजऱ्याभोवती थंडावा निर्माण करण्यासाठी कूलरचा वापर केला जात असून काही ठिकाणी सावलीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। याशिवाय प्राण्यांना थंड पाणी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे। दुपारच्या उष्णतेच्या काळात प्राण्यांच्या अंगावर पाण्याची फवारणी केली जात असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळत आहे। प्राण्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे। दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांनीही स्वतःची तसेच प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर निखिल रंगदळ इथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय। तर उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी आपण दरवर्षी उपाययोजना करतो। त्यामध्ये सध्या तुम्ही बघितलं की ग्रीन शेड आपण मारलेला आहे पिंजऱ्याला साईडने, त्याला रोज आल्यावर पाणी मारलं जातं आणि आतमध्ये सुद्धा स्वच्छता होऊन आणि 2 कूलरची व्यवस्था आपण केलेल्या प्राण्यांसाठी। आणि जे बाहेरचं आपलं जे त्यांचं कराल एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जे हौद केलेलं आहे त्या हौदामध्ये आपण पाणी सोडतो। ते पाण्यात ते म्हणजे बसतात, खेळतात पाणी, म्हणजे त्यांच्या थोडक्यात म्हणजे टेम्परेचर कंट्रोलसाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत। तर संख्या किती आहे? संख्या आपल्याकडे 2 नर आहेत, 2 मादी आहेत सध्या। दिवसातून किती वेळा पाणी मारलं जातं? दिवसातून आपण सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी आले की 9 वाजता आणि परत दुपारी संध्याकाळी 4-5 वाजता मारतो पाणी। याशिवाय आणखी कोणते प्राणी आहेत आणि त्यांच्यासाठी उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना? सध्या आपण काळवीट आणि चितळासाठी शेडनेट मारून घेतलेलं आहे त्यांना सावलीसाठी। आणि त्यांच्यासाठी जे पाण्याचे कुंड आहेत ते सुद्धा आपण म्हणजे पाणी गार राहावं यासाठी आपण सावलीत ते त्यांना ठेवलेलं आहे। साधारण 38-40 दरम्यान टेम्परेचर आहे। हो, आणखी त्याला म्हणजे काय व्यवस्था नाही कूलर आपण कंटिन्यू चालू करतो आल्यावर आणि पाण्याचा मारा पण केला जातो त्यांच्या अंगावर, त्यामुळे ते म्हणजे वातावरण थंड राहतं आणि झाडे पण भरपूर असल्यामुळे तापमानाचा काही एवढा त्यांना त्रास होत नाही।